गर्भपात करताना प्रियसीचा मृत्यू. मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियसीच्या दोन्ही चिमुकल्यांनाही इंद्रायणीच्या प्रवाहात जिवंत फेकलं. तिचे लग्न झाले असून तिला 5 वर्षांचा एक मुलगा व 2 वर्षांचा एक मुलगा होता. तरीही ती परपुरुषाच्या प्रेमात पडली, जो की स्वतः 2 मुलांचा बाप होता. यांचे संबंध इतके पुढे गेले की ती प्रियसी त्याच्यापासून गरोदर राहिली. प्रियकराला टेन्शन आले. आपण गर्भपात करून टाकूया, तो तिला म्हणू लागला आणि त्याने एका मित्राची मदत घेऊन एक हॉस्पिटल पण शोधले जिथे गर्भपात केला जातो. यात एका स्त्रीने पण पैसे घेऊन त्यांची मदत केली. प्रियसी घरातून आपल्या 2 मुलांना घेऊन आजीला भेटायला जाते आहे म्हणून निघाली आणि प्रियकराने जिथे बोलवले तिथे गेली. त्याने तिला आपण असे बाळ ठेवू शकत नाही, दोघांचाही संसार मोडेल म्हणून समजावले आणि गर्भपात करण्यास तिला त्याने तयार केले. मित्र आणि प्रियकर तिला घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले, पण अनर्थ घडले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या त्या प्रियसीचा गर्भपात करताना मृत्यू झाला. काय करायला आलो आणि काय झाले हा विचार करून तो प्रियकर खूप घाबरला आणि कुणालाच काही समजावून द्यायचं नाही. इकडेच बॉडी कुणालाही सापडणार नाही अशी व्यवस्था करायची असे त्यांनी ठरवलं. त्यानंतर त्यांनी अंधारात जाऊन इंद्रायणीच्या वाहत्या पाण्यात त्या प्रियसीची बॉडी फेकून दिली. आपल्या आईला पाण्यात असे का टाकत आहे म्हणून ते 2 मुले रडू लागली. आई आई म्हणू लागले. तेव्हा त्या प्रियकराला राग आला. हे मुलं आपल्याला यामध्ये फसवू शकतात असा विचार करून त्या नराधमाने मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रियसीच्या त्या दोन्ही मुलांना इंद्रायणीच्या नदीत जिवंत फेकून दिले. पुण्याच्या मावळ तालुक्यातून ही धक्कादायक आणि हादरून सोडणारी घटना समोर आली आहे. ही संतापजनक घटना 9 जुलै रोजी घडली आहे. आरोपीचे खरे नाव बघा. गर्भवती प्रियसीचा गर्भपात करण्यासाठी 6 जुलै रोजी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. 6 जुलै रोजी गर्भवती प्रियसीला आणि तिच्या 5 आणि 2 वर्षीय मुलाला घेऊन प्रियकर गजेंद्र दगडखैर कळंबोली येथे गेला. तेथील अमर रुग्णालयात प्रियसीचा गर्भपात करण्यात आला. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रियसीचा 8 जुलैला मृत्यू झाला. त्यानंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिलेनं मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाडच्या सोबतीनं मावळमध्ये आणला आणि राजेंद्र आणि रविकांतने 9 जुलैला अंधारात इंद्रायणी नदीच्या वाहत्या प्रवाहात मृतदेह फेकून दिला. नंतर प्रियसीची दोन्ही मुलं रडू लागली. आता या दोघांमुळे आपलं सगळं भांडं फुटेल या भीतीने निर्दयीपणाचा कळस गाठला. कोणतीही दयामाया न दाखवता त्या दोन्ही मुलांना ही त्या प्रियकराने व त्याच्या मित्राने त्याच नदीच्या प्रवाहात जिवंत फेकून दिलं. दुसऱ्याच दिवसापासून हे दोघंही काही घडलंच नाही असं वावरू लागले. पण 1-2 दिवसांपासून त्या प्रियसीसोबत तिच्या कुटुंबियाचा संपर्क होत नसल्यानं तिच्या कुटुंबियांनी तळेगाव पोलिसात तिघेही हरवल्याची तक्रार दिली. मग पोलिसांनी तपास सुरू केला आणि खूप मोठी धक्कादायक घटना समोर आली. प्रियसीला गजेंद्रने अनेकदा फोनवरून संपर्क साधल्याचं आणि गजेंद्रने मित्र रविकांतशी त्याच दरम्यान फोनवर अनेकदा बोलण्याचं त्या तपासात समोर आलं. या दोघांची पोलिसांनी अनेकदा कसून चौकशी केली, मात्र दोघेही उडवाउडीची उत्तरं देत होते. शेवटी पोलिसांनी त्यांचा पोलिसी रुबाब दाखवला आणि दोघांनीही घडलेला प्रकार सगळा कबूल केला. तळेगाव पोलिसांनी या दोघांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे. मला सांगा मित्रांनो, यात चूक कुणाची आहे आणि या सगळ्यांची शिक्षा त्या चिमुकल्या मुलांनी का भोगावी? जर तुमचे लग्न झाले आहे तर तुम्ही बाहेर कुणाशी बाह्य संबंधच का ठेवावे, ज्याने तुमचं तसंच तुमच्या कुटुंबाचे नुकसान होऊ शकते? दोघांचे लग्न झाले होते तरीही ते बाहेर दुसऱ्यांसोबत संबंध ठेवतात. हे कितपत योग्य आहे? मुलाने मुलीला फसवलं, ती त्याच्या जाळ्यात अडकली. ती काय ना समज होती की लहान होती? टाळी एकाच हाताने कधीच वाजत नसते. तिनेही त्याला प्रतिसाद दिला आणि म्हणूनच
त्याच्या आणि तिचे नाते पुढे अनैतिक संबंधांपर्यंत जाऊन पोहोचले आणि नंतरच ती गर्भधारणा। जर तुम्हाला हे सगळे चुकीचे वाटते तर तुम्ही हे असे करायलाच नको हवे होते। या दोघांनीही चुका केल्या आणि शिक्षा मात्र त्या निष्पाप 2 मुलांना भोगावी लागली। गर्भपात करताना तिला मरण आले, तिच्याबरोबर तिच्या पोटातलं बाळही गेलं। हे 2 चिमुरडे मुलंही जिवंतपणे मारले गेले। आता मात्र त्या प्रियकराला शिक्षा झालीच पाहिजे, त्याच्यासोबत त्याला मदत करणाऱ्या माणसांनाही झालीच पाहिजे। तेव्हाच अशा काही घटना करायच्या अगोदर माणसे 10 वेळा विचार करतील। चला तर मग, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुम्हाला काय वाटते, चूक कुणाची हे मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि आजपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबातही विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन आणि सत्य घटनेमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।